मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मागच्या अनेक महिन्यातला लढा तो यशस्वी केला आणि सरकारने काही अध्यादेश काढून मराठा आरक्षणासंदर्भातल्या घोषणाही झाल्या. या संदर्भामध्ये पंकजा मुंडे ओबीसी नेत्या म्हणून जरी माहीत असल्या तरी मला माहिती आहे की काही महिन्यापूर्वी ज्यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयावरती परळीमधून एका आंदोलनाला सुरुवात झाली, त्यानंतर पंकजा मुंडे यांनीच भूमिका घेतली होती, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. ताई, मी आठवण करून देतो या गोष्टीची. तर बरेच महिने उलटले, त्यानंतर पंकजा मुंडे ह्या कधी फेट्यामध्ये पाहायला मिळाला नाही. आता नेमकी त्यांची भूमिका आहे. ताई, आता आरक्षण मिळत आहे, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आता तुम्हाला काय वाटतं फेट्याविषयी? तुम्ही त्यावेळेस ते विधान केलं. मला वाटतं जवळपास 5 वर्ष झाले ही घोषणा केली होती 19 मध्ये की मी फेटा बांधणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत, आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकेपर्यंत हार घालणार नाही गळ्यामध्ये. मध्ये हार पडला गळ्यामध्ये, पण परत ओबीसीचं राजकीय आरक्षणासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. प्रश्न मी फेटा किंवा हार घालण्याचा नसून आताच्या ज्या लढाई चालली गेल्या 7-8 महिने महाराष्ट्रात जे तणावपूर्ण चित्र दिसते, त्या चित्राला कुठेतरी एक सुखकारक विराम लागावा अशी एक राजकीय नेता म्हणून माझी इच्छा असली पाहिजे, ना की आहे त्या आगीत आणखी मी ते लोटलं पाहिजे. म्हणून माझी भूमिका नेहमी मी बॅलन्स घेतली, संयमी घेतली. जे मला मांडायचं मी तुमच्या थ्रू मांडू शकते, मी कायद्याने मांडू शकते. मला त्याच्यासाठी कुठलंही महत्वाचं असं सभा तर मी घेतेच. तुम्ही पाहता दसरा मेळावे घेते, मी एवढी परिक्रमा काढली तेव्हाच जरांगे पाटलांचं आंदोलन आंतरवेलीमध्ये मोठं चालू होतं. तेव्हा भूमिका मांडण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज नाही. मला वाटतं ती सत्य असली पाहिजे, ती स्पष्ट असली पाहिजे. मराठा आरक्षणाविषयी माझी भूमिका स्पष्ट आहे. आज मराठा आरक्षणाचा विजय झाला असं सर्वत्र चित्र आहे. त्याबद्दल मी जरांगे पाटलांचं आणि त्यांच्या सगळ्या आंदोलकांचं अभिनंदन करते. परंतु या जे अध्यादेश निघालेला आहे, अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत आक्षेपाच्या तारखा आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते संपूर्ण होत नाही, मी वेळोवेळी हेच सांगते की टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं त्याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. आणि आता 16 फेब्रुवारीपर्यंत अजून एक प्रतीक्षा त्यांच्या समोर आहे. हा अध्यादेश पण मी वाचला व्यवस्थित. त्याच्यामध्ये ज्या काही व्याख्या त्यांनी दिलेल्या आहेत सगळे सोयऱ्यांच्या किंवा एखादं प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या अटी शर्ती आहेत, त्या अटी शर्ती तशाच आहेत. आपल्या वडिलांकडे, आपल्या आजोबांकडे असेल किंवा आपल्या काकांकडे म्हणजे पितृसत्ताक पद्धतीने आपल्या परिवाराकडे असेल तर ते आरक्षण असंही आपल्याला घेता येतं. त्याच्यासाठी आपल्याला अप्लिकेशन करावं लागतं. तशाच पद्धतीने घेण्याचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय आता फायदा होईल त्यांना, कारण कुणबीचे सर्टिफिकेट्स हे गेले अनेक वर्ष अनेक ठिकाणी दिले गेलेले, लाखो सर्टिफिकेट दिले गेले. मी तर म्हटलं त्याची श्वेतपत्रिकाच काढा की ते ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये आलेले. त्याच्यातनं अधिकचा तसंच त्यांना काय लाभ मिळेल हे बघूया. पण ओबीसी नेत्यामध्ये एक वाक्यता पाहायला मिळते एका गोष्टीवर की ओबीसी समाजाचं यात नुकसान होत आहे किंवा सरकारने जे काही घोषणा केल्यात त्यामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार आहे. तुम्हाला कसं वाटतं? मी असंच म्हटलं ना की आता एखाद्या भूमिका मला मांडायची, मी मोठा मेळावा घेऊन मांडेन किंवा मी तुमच्या समोर बसून मांडेन किंवा मी ट्विट करेन, फेसबुकवर बोलेन. तसंच सगळेजण म्हणतात ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देऊ. हे अशक्य आहे. कारण जे कुणबी म्हणून आता ओबीसी मध्ये आले ते ऑलरेडी ओबीसीच्या आरक्षणाच्या एका ताटामध्ये 4 जण जेवत होते, तिथे 5 जण जेवणार आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणात थोडा धक्का लागलाच आहे. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे मुंडे साहेबांचं मत आणि माझंही नेहमी वेळोवेळी स्टेटमेंट होतं की मराठा समाजाला आरक्षणाला आमचं, कारण राजकारणामध्ये मराठा समाज मागे नाही, मागासलेलाही नाही कुठल्याही अंशाने. त्यामुळे हे जी भूमिका आहे पण ती कुणबीचे सर्टिफिकेट ओबीसीचे दिल्यामुळे त्याला शक्य नाही. प्रत्येक जण भूमिका म्हणतो मग असं करा, मग तसं करा. अरे पण ह्या कायद्याने कसं शक्य करणार ह्याच्यावर महत्वाचं आपण कायद्याने करणं हेच त्याचा अंतिम विजय असतो असं मला वाटतं. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला, मला वाटत नाही की ते त्याला आपण बरोबर आहे असं म्हणू शकतो. एक लॉजिकल प्रश्न पण असाच आहे की असं होऊ शकतं का की मराठा समाजाला ज्यावेळेस ओबीसी म्हणजे आरक्षण मिळेल त्यानंतर राजकीय आरक्षण त्यांना न देता बाकी इतर गोष्टीचा लाभ घेता येईल? असं मला वाटतं होऊ शकत नाही. मी फार ज्ञानी नाही, फक्त मला काहीही स्टेटमेंट करण्याची सवय नाहीये. मी जे काय आहे ते सत्य बोलणारी माणूस आहे. म्हणून मराठा समाजाविषयी पण मी भूमिका मांडली, ओबीसी समाजाविषयी मांडली. मराठा समाजाला जर कुणबी सर्टिफिकेट मिळणार असतील तर त्यांना असं माझं अल्पबुद्धीचं म्हणणं आहे. याच्यात काही असेल
तर त्याला वाचवलं पाहिजे सरकार म्हणतंय की आम्ही ओबीसीला धक्का नाही लावला तर केला पाहिजे. मला हे दिसत होतं की हे होणारच आहे. त्यामुळे त्या संघर्षाला आणखी अमुक बोलले म्हणून मी ही भूमिका घेतली. आता माझं एवढंच म्हणणं आहे, जरांगे पाटलांना जर हा विजय मिळाला असेल म्हणण्यापेक्षा एक ओबीसी लाख ओबीसी म्हणा, म्हणजे तुम्ही नुसतं कागदावर ओबीसी होऊ नका, आता खरं ओबीसी व्हा. जीवन ओबीसींसारखं आहे, आमचं जीवन वंचितांचं आहे, आमचं जीवन पीडितांचं आहे. मग तुम्ही कुणबी लावून घेताय, कुणबीचे सर्टिफिकेट घेताय, बदला, म्हणजे ऑटोमॅटिकली मनभेद हे कमी होतील असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, एका पिढीने हे या पिढीवर ही वेळ आली, त्याच्यात कोणाचा दोष नव्हता, ओबीसीचा दोष नव्हता, काही नाही. त्यावेळी त्या पिढीला वाटलं आम्हाला नाही करायचं. आजही मला वाटतं की मराठा समाजामध्ये एक मत असं आहे की ते कदाचित हे स्वीकारणार नाही. ते त्यांचं चॉईस आहे ना आता, कारण शेवटी मराठा कुणबी लागलेला आहे. आणि जो मागासवर्गीय आयोग आहे तो म्हणतो हे मागासच नाही, कारण मागासवर्गीय या शब्दाला खूप खूप गहन अर्थ आहे. मागासवर्गीय म्हणजे केवळ पैसा नाही असं ब्लॅक्स पासून ते इथपर्यंत आपण पाहतोय. तर ही जी धून काढायची असेल तर म्हणून म्हणते आता असं म्हणू नका. घेतलात मराठा समाजाच्या मुलांना न्याय देण्यासाठी केलात, तर आता ओबीसी समावेश झालात तर ओबीसी म्हणा स्वतः. नक्कीच. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा जो वाद आहे तो आणखी वाढताना पाहायला मिळतो. आम्ही मागच्या 5-6 महिन्यापासून बघतोय ओबीसी वर्सेस अगदी मराठा असं म्हटलं तर हरकत नाही, कारण व्यासपीठावर हे ऐकायला बघायला मिळते. पण हे सगळं घडत असताना एक घटना घडली की आपण काल साताऱ्याच्या दौऱ्यावर होता. अगदी त्या साताऱ्याला छत्रपतीची गादी मानाची मानली जाते, तिथे आपलं अगदी यथेच्छ स्वागत झालं, तिथे पूजा आपल्या हाताने केली. काय दौरा होता, एकूण कसा कार्यकाळ होता? खरं छत्रपती उदयनराजेंचे मुंडे साहेबांचे खूप प्रेमाचे संबंध होते. म्हणजे ते नेहमी म्हणजे एक मायलेकराचा म्हणजे वडिलांच्या सारखं प्रेम त्यांच्यावर करायचे आणि ते नेहमी अनेक सभेत ते असं म्हणाले. तर ते नातं आम्ही पुढे टिकवलं आणि हे जे व्यवस्था किंवा ही जी म्हणजे परिस्थिती, मनस्थिती किंवा हा जो हेच अपेक्षित आहे. जेव्हा मोगल स्वारी करायचे तेव्हा ते मराठे म्हणायचे सर्वांना. तर तेव्हा ते असं नाही म्हणायचे हे धनगरे तो लांबा. मराठी सर्वांना संबोधायचे. अगदी पेशव्यांना पण मराठी म्हणायचे, ते होळकरांना पण मराठी म्हणायचे आणि मराठ्यांना पण मराठी म्हणायचे. तर तेच होता. तो एकजीवपणा हळूहळू राजकीय स्वार्थापोटी तुटत चाललाय. जातींमध्ये ओबीसीचे पण तुकडे पडत चालले. दूर काहीतरी आहोत असं वाटवणारे राजकारण बराच काळ झालं. त्यामुळे या गोष्टी समाज तुटतोय, तो जुडत नाहीये. छत्रपतींनी जे वागले ते छत्रपतींचे खरे संस्कार आहेत. आम्ही एक बहुजन बहीण आणि एक छत्रपती भाऊ किंवा एक माहेर राज्यासाठी एक अशा कडवट वातावरणात एक गोड अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच हा अनुभव गोड होता. तरी मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षातून जी काही घोषणा सरकारने केली त्या संदर्भात आता मराठा आरक्षणाचं स्वागत करत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी जसे एक मराठा लाख मराठा ही घोषणा केली, तशी आता एक ओबीसी आणि लाख ओबीसी करावी अशी अपेक्षा सुद्धा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.